नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। राहनाल ग्राम पंचायत द्वारा महिला मेलावा एवं हल्दी कुमकुम समारोह का आयोजन। बता दें, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान व महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत भिवंडी तालुका के राहनाल ग्राम पंचायत की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी महिला मेलावा एवं हल्दी कुमकुम समारोह का भव्य आयोजन किया गया। ये कार्यक्रम आगरी समाज हॉल राहनाल चरनीपाड़ा में संपन्न हुआ। कार्यक्रम का आयोजन ग्राम पंचायत की सरपंच प्रियंका अनिकेत पाटिल एवं उप सरपंच प्रताप मारुति पाटिल के नेतृत्व में किया गया। इस अवसर पर पूर्व उप संचालक केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड, श्रम एवं रोजगार मंत्रालय, भारत सरकार प्रदीप मून प्रमुख मार्गदर्शक के रूप में उपस्थित रहे। वहीं जागो ग्राहक जागो के प्रोजेक्ट ऑफिसर गजानंद पाटिल भी विशेष रूप से मौजूद थे। कार्यक्रम के दौरान अतिथियों ने महिलाओं को रोजगार के अवसर, पोषण आहार, उपभोक्ता अधिकारों तथा विभिन्न सरकारी योजनाओं की जानकारी दी और महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए प्रेरित किया। इस अवसर पर ग्राम सेवक गणेश किशन पडवल, माजी नगर सेविका अस्मिता राजेश चौधरी, ग्राम पंचायत के सभी सदस्य व आजी माजी सरपंच, उप सरपंच, कर्मचारी वर्ग एवं हजारों की संख्या में महिलाएं उपस्थित रहीं। ग्राम पंचायत की महिला सदस्यों एवं महिला मंडल की महिलाओं ने मिलकर उपस्थित सभी महिलाओं को हल्दी कुमकुम लगाकर पारंपरिक रूप से समारोह मनाया, जिससे पूरे वातावरण में उत्साह और उमंग देखने को मिली। नमस्कार सर्वांना। आजच्या या ग्रामपंचायत महिला मेळावा हल्दी कुंका निमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो आणि इथे जमलेल्या सर्व भगिनींचं देखील मनापासून स्वागत करतो। या महिला मेळावा आणि हल्दी कुंकू समारंभाचा आज मला वाटते 8 ते 10 वर्ष सलग ग्रामपंचायत हा महोत्सवच आम्ही बोलतोय, महोत्सव भरवतात। या महोत्सवाची सुरुवात आपल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजेंद्र मडवी साहेबांनी सुरुवात करून दिली। सुरुवात करताना खरोखरच त्यांनी सांगितलं होतं की गावात जे पण कार्यक्रम होतात ते सर्वांना घेऊन कार्यक्रम केले पाहिजे। म्हणून आज 8 ते 10 वर्ष झाली साहेब हा कार्यक्रम सलग चालू आहे। म्हणून सर, गजानन पाटील सर, मला वाटते पहिली सुरुवात गजानन पाटील सर हेच प्रमुख वक्ते होते। तेव्हा देखील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आजपर्यंत तो प्रतिसाद तसाच आहे, दिवसेंदिवस वाढत आहे असं बोललं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। कारण आपण दरवर्षीच बघतोय की 200, 400, 500, 800, 1000 अशा महिलांचा समूह या हल्दी कुंकाला लाभत आहे। आणि खरोखरच जेव्हा ही गर्दी दिसते तेव्हा असं वाटते की पुढच्या वर्षी याच्या आणखी मोठा उत्साह व्हावा असं वाटते। आणि तुमचं महिलांचं जर या ग्रामपंचायतला असेल तर मला वाटतं शासनाने जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत या संपूर्ण योजना यशस्वी करण्याची संपूर्ण ताकद असेल तर ती म्हणजे तुमच्यामध्ये। पण आता ही आमची जी महिला आहे तर ही महिला अशाच पद्धतीने सशक्त कशी असावी तर त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतोय की आज ज्या वेळेस इथे आपण उपस्थित आहात, आपल्या घरातली सगळी कामं बरेचसे जण इथं करून आलेला आहात आणि काही काहींना असं वाटतं की आता माझं काम भरपूर आहे घरातलं, अशा सुद्धा इथे महिला आलेल्या आहेत। तर लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी काम आणि कामच करत आलेला आहात। तर बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो एखाद्याला कामगार, तो कामगाराची काय वाटते ते पूर्ण सांगणार आहे। पण एक लक्षात ठेवा, आज तुमचा चेहरा जो प्रफुल्लित आहे ना, जो जर नेहमीच असा प्रफुल्लित ठेवायचा असेल तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार। तुम्ही जे रोजचे आहार हे करता, तुम्ही काय करा, एक दिवस स्वतःला आरशासमोर उभं करा, स्वतः उभं राहा आरशासमोर आणि स्वतःच आपला चेहरा बघायचा आहे। त्यावेळेस हे तुमचे जे डोळे आहेत ना, ही दृष्टी तुम्ही देण्यासाठी किती प्रयत्न करतात, पण आज तुमची दृष्टी थकलेली आहे। हे फक्त महिलेलाच करावं लागतं।
आज तुमचा हा जीव आहे ही आतापर्यंत दुसऱ्यांना चव देत आलेली आहे, पण स्वतःची चव मात्र ती मारत आलेली आहे, ही आहे महिला. आणि आता हे आपल्याला जे 2 हात दिलेले आहे, हे हात दुसऱ्यांसाठी बरेच वेळा काम कष्ट सगळं मेहनत करत आलेला आहात, पण या हातांकडे बघितला तर त्या हाताच्या सुरकुत्या ज्या बाईला नेहमी चांगलेच वाटतात ती आहे महिला. आणि आज हे तुमच्यामध्ये ती बसलेली आहे. तर जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, तुमच्या आहारामध्ये स्वतःला बदल करावा लागेल. जर काम पाहिजे तर कामाकरता वेळ दिलाच पाहिजे आणि वेळ देता येतो. काही लोक आयुष्यभर वेळ मिळत नाही म्हणून कारणं देत राहतात आणि आयुष्यभर गरीब राहतात. काही लोक काय करतात, या वेळेला गुणाम करतात आणि आयुष्याला पुढे जोमाने यशस्वीतेकडे घेऊन जातात. आमची अशी इच्छा आहे, सरकार आपल्या परीने काम करतं. आपल्या हे जे राहणारं गाव आणि आपल्या इथे जे सगळं जे उभं केलेलं आहे, खरंच मला बघून खूप आनंद झाला. मी देशभर फिरतो, देशाच्या बाहेर जातो, पण इथे आल्यानंतर असं जाणवलं की तुमच्या स्थानिक गावामध्ये हे फार मोठं कुटुंब आहे. तुमचं राहणार गाव, मी एक गाव म्हणणार नाही, हे राहणार गाव एक मोठं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाची नोंद जर आपल्या सगळ्या महिलांनी एकत्र आलं आणि एक आपण चांगला व्यवसायाची जर आपण सुरुवात केली तर हे राहणार गाव देशाच्या किनाऱ्यावरती कुठेतरी आपलं स्थान बळकट करेल, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून माझी तुम्हा सर्व महिलांना विनंती आहे, आपल्या कामाची नोंद ही आपले माननीय जे पंतप्रधान त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. समस्या आहेत, समस्या येणार आणि जाणार. काही लोक समस्या घेऊन जीवन जगतात, पण आपल्याला जर सक्षम नेतृत्व असेल तर समस्यांना आपण मार्ग काढू शकतो. आणि मार्ग काढण्याकरता मला वाटतं आपलं सर्व सन्माननीय जे व्यासपीठ आहे ते आपल्या सोबत आहे. आणि त्यामुळे माझी सर्व महिलांना नम्र विनंती आहे, इथे ज्या सगळ्या महिला आलेल्या आहेत, सगळ्या महिलांना आपल्याला जे 24 तासापैकी 8 तास आपण काम केलं पाहिजे. मी बऱ्याचदा म्हणतो, आपल्या घरामध्ये पुरुष काम करतो आणि स्त्री ह्या कुटुंबाचा सांभाळ करते, पण स्त्रीच्या कामाची कुठेच नोंद होत नाही. घरामध्ये लवकर स्त्री उठते, घरामध्ये उशिरा स्त्री झोपते, घरामध्ये शिळं स्त्री खाते आणि घरात शिळ्यानं तीच खाते. आणि त्यामुळे या स्त्रिया जर आपण घरकामाची जर नोंद केली, आज साधा बघा चपाती बनवायला ठेवा, मुलांना शाळेत सोडायला ठेवा, भांडी विसरायला ठेवा, या सगळ्या कामाकरता पैसे मोजावे लागतात. मी असं म्हणतो, एक महिला इथे जी सगळी बसलेली आहे, एक महिला कमीत कमी घरामध्ये 15 ते 20 हजाराचं काम करतो. पण हे 15 ते 20 हजाराचं काम करून सुद्धा तिच्या आयुष्यात जी काही जमापुंजी व्हायला पाहिजे ती जमापुंजी योग्य ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळे आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ही जमापुंजी वाढली पाहिजे. प्रताप पाटील सरांनी सांगितलं, आमच्या सगळ्या महिला लखपती झाल्या आहेत. मला वाटतं लखपतीपेक्षा जर आपल्यामध्ये जर ताकद आहे, आपल्यामध्ये इच्छाशक्ती आहे आणि याला आपण एकत्र केलं तर मला वाटतं 20-25 लाख आपल्या प्रत्येकीच्या नावं उभं करणं ही फार सोपी आहे, पण त्याच्याकरता वेळ द्यावं लागतं. हा हॉल पूर्ण भरलेला आहे. जवळजवळ 1500 ते 1700 महिलांचा हा इथं बैठक हॉल आहे. या हॉलला आता तुम्ही सांगितलं की याच्या पुढे भिंत तोडून हा प्रोग्राम करावा लागेल, परंतु सर नक्कीच यापुढे भिंत तोडायची काही आवश्यकता लागणार नाही. याहून मोठा हॉल देखील आपला बाहेर उपलब्ध आहे, त्या प्रांगणात आपण तो कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मार्गदर्शन लाभेल अशी आम्हाला आशा आहे. तर सरांनी आपल्याला मार्गदर्शन भाषणात सांगितलं की महिलांना रोजगार देणार. खरंच सर, ह्या महिलांना आमच्या रोजगाराची आवश्यकता आहे. कारण तुम्ही सांगितलं छत्री बनवणे, रेनकोट बनवणे, ज्या महिलांना शिलाईचं काम येते त्यांनी नक्कीच आपल्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करावी. कारण सरांनी सांगितलं का इथे मला एक कारखाना उभारायचा आहे. सर, तुम्हाला कारखाना देखील आमच्या महिला ग्राम संस्थेकडे, जी माऊली आमची ग्रामसंस्था आहे, त्या संस्थेकडे एक जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेमध्ये तुम्हाला आम्ही कारखाना उभारण्यासाठी मदत करू. आम्हाला तुम्ही जशी आमच्या महिलांना तुम्ही रोजगार देणार तसा आम्ही तुम्हाला देखील सहकार्य करून तुमचा कारखाना इथे उभारू आणि आमच्या महिलांना तुम्ही नक्की तिथं रोजगार उपलब्ध करून द्या असं मी तुम्हाला विनंती करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.